नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या पहिल्या व्लॉग मध्ये। या चॅनल वरती आपण खूप सारे वेगवेगळे व्लॉग्स आपण अपलोड करणार आहोत। तुम्हाला कसे व्लॉग आमच्या थ्रू बघायला आवडतील ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आणि जसे तुम्ही शीतल द रीडर या आपल्या चॅनलला सपोर्ट केला तसेच आपल्या या नव्या चॅनलला सुद्धा तुम्ही सपोर्ट करणार अशी आम्हाला आशा आहे, अशी मी आशा व्यक्त करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रहस्यमय मंदिरचा व्लॉग बघणार आहोत। तुम्ही आजपर्यंत खूप सारे महादेवाचे मंदिर बघितले असतील जिथे श्रद्धाळू श्रद्धेने पूजा करत असतात, पण तुम्ही असं मंदिर पाहिलं आहे का जे मंदिर दिवसामधून दोनदा पूर्ण पाण्याखाली बुडून जातं? सकाळ आणि संध्याकाळ रोजच असं होत असतं, नाही ना? मग चला तर आपण या आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा आगळ्या वेगळ्या रहस्यमय मंदिराची ओळख करून देणार आहे। हो मित्रांनो, तर या मंदिराचं नाव आहे स्तंभेश्वर महादेव मंदिर। हे मंदिर गुजरात मध्ये कावी कंबोई गावात अरब समुद्राच्या काठावरती हे मंदिर वसलेलं आहे। असं म्हणतात की हे मंदिर 1050 वर्ष जुनं आहे आणि या मंदिराची स्थापना कार्तिकीय यांच्या हातून झाली आहे। कार्तिकीय म्हणजे महादेवांचा मोठा मुलगा। यांनी तिथे तारकासूर नावाच्या राक्षसाची हत्या केली। तारकासूर नावाच्या राक्षसाला मारलं आणि मारल्यानंतर त्यांना समजलं की तारकासूर हा शिवजींचा भक्त होता आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व देवांच्या साक्षीने, सर्व देवांच्या मार्गदर्शनाने या मंदिराची ते स्थापना केली। म्हणूनच या मंदिराला स्तंभेश्वर महादेव मंदिर असं म्हटलं जातं। तारकासूर हा शिवजींचा खूप मोठा भक्त होता। त्याने शिवजींकडून वरदान प्राप्त केले होते की त्याचा मृत्यू हा फक्त शिवजीच्या मुलाकडूनच होईल। असं वरदान मिळाल्यानंतर त्याने खूपच क्रूरपणा माजवायला सुरुवात केली आणि म्हणूनच कार्तिकीय शिवजींचा मुलगा यांनी त्यांचा वध केला। आणि मग तारकासूर हा शिवभक्त होता हे समजल्यानंतर त्यांना खूपच दुःख झाले, म्हणून त्यांनी सर्व देवांच्या मार्गदर्शनाने तिथे स्तंभेश्वर महादेवाची स्थापना केली। तर हे संपूर्ण मंदिर दिवसामधून दोनदा पूर्ण पाण्याखाली जातं, पूर्ण पाण्यात बुडून जातं। तर यामागे श्रद्धाळू असं मानतात की स्वतः समुद्र महादेवांचा अभिषेक करायला दिवसामधून दोनदा येत असतो। पण नैसर्गिक कारण सुद्धा यामागे आहे की समुद्राच्या पाण्याची लेवल दिवसामधून दोनदा एवढी वाढते की पूर्ण मंदिर पाण्याखाली जातं आणि म्हणूनच या मंदिराला रहस्यमय मंदिर असे म्हटलं जातं। चला तर मग बघूया हे मंदिर कसं आहे ते। तर आम्ही बाय कार जातोय। तुम्हाला जर या मंदिराला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही बडोदा जाऊ शकतात आणि तिथून तुम्ही टॅक्सी किंवा बस हायर करून प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जाऊ शकता। बडोद्यापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर कावी कंबोई म्हणून गाव आहे। त्या गावाच्या बाहेर अरब समुद्राच्या काठावरती हे मंदिर वसित आहे। तर या प्रकारे आम्ही मंदिरात आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता तिथे एका माणसाने महादेवाचा अवतार परिधान केलेला आहे। महादेवाचा अवतार परिधान केलेल्या व्यक्तीसोबत, या महादेवांसोबत सगळेच जण फोटो काढायला उत्सुक आहेत आणि आम्ही सुद्धा आता तिथे फोटो काढायला आलेलो आहोत। मी पूर्ण माझ्या फॅमिली सोबत गेलेली होती, म्हणून माझे फॅमिली मेंबर्स सुद्धा माझ्या सोबत आहेत। आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढला। हा सगळा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे। मंदिरात जाताना रस्त्यावरती तिथे पूजेचे साहित्य विकणारे सुद्धा बसलेले असतात। तुम्ही तिथून पूजेचे साहित्य घेऊ शकतात महादेवांना चढवण्यासाठी। तर आम्ही सुद्धा फोटो काढलेला आहे महादेवांसोबत। सुवानी आधी खूपच घाबरलेली होती। त्याच्यानंतर आम्ही मध्ये आलो मंदिरावर। तिथं मोठी नंदीची मूर्ती आहे। त्या नंदीच्या कानात जर आपण आपली इच्छा सांगितली तर आपली इच्छा पूर्ती होते असं मानतात। आता बघू शकतात हा मंदिराचा मागचा भाग आहे। तर हे मंदिर दिवसामधून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजेच्या आजूबाजूला पूर्ण पाण्यात बुडून जातं। यामागे नैसर्गिक कारण सुद्धा आहे। तुम्ही बघू शकता आता मंदिर पाण्यात बुडायला लागलेलं आहे। आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तुम्हाला जर या मंदिराचं दर्शन करायचं असेल तर तुम्हाला खूप सकाळपासून जावं लागेल, तरच तुम्हाला मूर्तीचं दर्शन होईल। आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पूर्ण पाण्याची भरती आलेली सुरुवात होती। तुम्ही बघू शकता पाणी आता हळूहळू वाढायला लागलेलं आहे। यामागे नैसर्गिक कारण असं आहे की समुद्राची पाण्याची पातळी आहे ती दिवसामधून दोनदा वाढते आणि त्या पाण्यामध्ये
पूर्ण मंदिर पाण्यात बुडून जातं। पण श्रद्धाळू असं मानतात की स्वतः समुद्र महादेवाचा अभिषेक करायला दिवसामधून 2दा स्वतः समुद्र महादेवाचा अभिषेक करत असतो। आणि खरंच या मंदिराचं हे मोठं रहस्य आहे, म्हणूनच या मंदिराला रहस्यमय मंदिर, भारताचं रहस्यमय मंदिर असं म्हटले जातं। आता आमचं दर्शन करून झालेलं आहे। आता आम्ही मंदिराच्या बाहेर समुद्र बीच सुद्धा आहे, तिथं तुम्ही बीचचा पण आनंद घेऊ शकतात महादेवांचं दर्शन झाल्यानंतर। आजूबाजूला खूपच बघण्यासारखं निसर्गरम्य वातावरण आहे। जर तुम्हाला फोटो काढायला आवडत असेल तर तुम्ही इथं नक्की विजिट करा, कारण इथं खूपच छान निसर्गरम्य वातावरणात तुम्ही फोटोशूट करू शकतात। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर जहाजमध्ये बसायचं असेल, नावेत बसायचं आवडत असेल तर तुम्ही इथं नावेचा सुद्धा आनंद घेऊ शकतात। नाव सुद्धा इथं अवेलेबल आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला घोड्यावर बसायचं असेल तर ते घोड्याची सवारी सुद्धा तुम्ही इथं करू शकतात। जर या मंदिराला आपण एकदा विजिट केली तर आपलं एवढं मन शांत होऊन जातं आणि माइंड एवढं फ्रेश होऊन जातं। म्हणून तुम्ही सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही एकदा या गुजरात मधल्या मंदिराला नक्की विजिट करा। तर आम्ही या वातावरणाचा आनंद घेत होतो। आहा, काय वातावरण आहे! असंच निसर्गरम्य वातावरणाचा आपण एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेतलाच पाहिजे। तुम्हाला बघूनच वाटत असेल। तर आम्ही स्तंभेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे अजून समुद्र काठेवर थोडं बसलेलो आहोत। एकदम शांत वातावरणात आपलं मन एवढं शांत होऊन जातं, जसं आपण मेडिटेशन करायच्या वेळेस आपलं माइंड जसं शांत होतं, तसंच जर आपण समुद्राच्या काठीवर गेलो तर आपलं मन खूपच शांत होतं। तर आम्ही असं हे 1050 वर्ष जुनं मंदिराला आम्ही भेट दिली आहे। तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे। पूर्ण दिवसभर आम्ही फिरलो आहोत आणि येते आम्हाला संध्याकाळ झालेली आहे। आता आम्ही रिटर्न घरी जात आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला वाटलं असेल की आपण सुद्धा या मंदिराला व्हिजिट करावी आणि महादेवाने तुमची इच्छा पूर्ण करावी, हीच आमची सुद्धा इच्छा। तर नक्की व्हिजिट करा या मंदिराला। तर असा आजचा व्लॉग शिवजींच्या आशीर्वादाने पूर्ण झालेला आहे। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा। आता पुढचा व्हिडिओ बघूया पुढच्या रविवारी। थँक्यू सो मच।